शिवसेना नेते संजय सिरसाट आपल्या बरोबर आहेत। सिरसाट साहेब, आज मोठं शक्ती प्रदर्शन आपलं पाहायला मिळतंय। काही दिवसापूर्वी चंद्रकांत खैरेंनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं होतं। ते खूप भव्य दिव्य असं संभाजीनगरला शिवसेना पाहिजे, संभाजीनगरला महायुतीचा उमेदवार पाहिजे, हे सर्व जनतेच्या मनोमन आहे। म्हणून तुम्ही पाहिलं सर्व कार्यकर्ते त्यांना 10चा टाइम दिला। जनरली राजाचं 10चा टाइम दिला तर कार्यकर्ते 12 वाजता येतात, परंतु ते 10 वाजता एवढी रस आहे। तुम्हाला तर अर्ध्या तासाने इथं पाय ठेवायला जागा मिळणार नाही। ऐतिहासिक मिरवणूक ज्याला म्हणतात, ऐतिहासिक ही मिरवणूक ती निघणार आहे। आणि म्हणून जे काही दावे प्रतिदावे लोक काही करत होते त्यांना त्यांची जागा या मिरवणुकीतून दिसणार आहे। तुमच्या उमेदवाराला घेऊन कुठेतरी ते बाहेरचे आहेत अशा प्रकारचा एक प्रचार होता। बाहेरचे कसे माझ्या मतदारसंघात राहतात, त्यांचं ऑफिस आहे, सर्व काही इथंच आहे। भुमरे साहेब देखील या ठिकाणी आले। भुमरे साहेब, रॅलीला काही वेळा सुरुवात होईल, रॅलीला सुरुवात होईल, कसं वातावरण आहे? तुम्हाला प्रतिसाद बऱ्यापैकी एक आनंदाचं वातावरण आहे। आणि मी म्हणण्यापेक्षा तुम्हीच बघा दृश्य कसं आहे। एकदम महायुतीचं नुसतं छत्रपती संभाजीनगर मध्येच नाही तर देशात नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला सांगतोय की चांगलं महायुतीचं वातावरण आहे। सगळ्या जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, मला असा विश्वास आहे। तुमच्या बाबतीत तुम्ही बाहेरून आलेले आहात, अशा प्रकारचा एक प्रचार। मी ह्या जिल्ह्यातलाच, मी बाहेरचा नाही, मी काही पाकिस्तान मधून आलेलो नाही। मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, 25 वर्षापासून या पश्चिम मतदारसंघात राहतो। एकूणच आपण जर बघू शकत असेल तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सगळी शिवसेनेची कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि या ठिकाणी कुठेतरी चंद्रकांत खैरेंच्या तुलनेत मोठे शक्ती प्रदर्शन व्हावं या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी सहभागी होते। कॅमेरामॅन धनंजय दारुणच्या रवी मुंडे, एबीपी माझा, संभाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।